आगामी निवडणुकीत शरद पवार गटाला पाडलं पाहिजे असे आदेश अजित पवारांनी कार्यकर्त्यांना देत सका पाटील यांचा संदर्भ देत पापापा म्हणजेच पाटलाला पाडलं पाहिजे तसंच काका का असं लिहून आता प्रचार करावा लागेल असं वक्तव्य अजित पवारांनी काल केलं होतं आणि त्यावरून शरद पवार गटातील नेत्यांनी अजित पवारांवर टीका केली. पाहूया. मगाशी सांगण्यात आलं तुम्हाला पापापा म्हणजे काय त्या काळात आता सोशल मीडिया नव्हता, काही नव्हता. आता तसलंच काहीतरी का चालवताना त्यासाठी लोगो, घोषवाक्य, हॅशटॅगचा वापर तुम्हाला करता आला पाहिजे. कोणीतरी म्हणाल काका का, जनता म्हणाली अजूनही काकाच का. पक्ष मिळाला, चिन्ह मिळालं, सगळं मनासारखं झालं तरी अजूनही काका का. काका बोलता धनी बोलवता धनी पुरेपूर जाणतो. जे कोणी बोलत असतील बोलवता धनी पुरेपूर जाणतो काका का, पण महाराष्ट्राला पक्क ठाऊक आहे काकाच का. कारण काका फक्त माणूस नसतो, काका फक्त नेता नसतो. 50 वर्ष महाराष्ट्राच्या मातीतून, 50 वर्ष महाराष्ट्राच्या माणसातून वाहणारा काका एक विचार असतो. जॉर्ज फर्नांडिस आणि सका पाटलांची निवडणूक झाली तेव्हा जॉर्ज फर्नांडिस म्हणाले पा पा पा, ते लहान बाळासारखा पापा म्हणाले आणि नंतर म्हणाले काका का. काका का, कारण का तुम्ही गद्दार निघालात आणि एक वेळ तुमच्यावर अशी येईल पुढच्या 2 वर्षात की तुम्हाला विचारावं लागेल काका का, मला वाचवा काका, ही परिस्थिती माझ्यावर आणू नका. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.